केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि पाटाकडील ब संघात सामना झाला। या सामन्यात झुंजार क्लबनं अटीतटीच्या सामन्यात 1-0 गोलनं विजय मिळवला। सायंकाळच्या सत्रात दिलबहार तालीम आणि खंडोबा तालीम मंडळ संघात झालेला सामना एकतर्फी ठरला। खंडोबा संघानं 4-0 गोल फरकानं हा सामना जिंकला। कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ या दोन तुल्यबळ संघात सामना झाला। खंडोबा संघाच्या शाहीरनं सामन्याच्या 8व्या मिनिटाला गोल नोंदवला। त्यानंतर खंडोबाकडून कुणाल दळवी, विष्णू टीएम, पृथ्वीराज साळोखे, रोहित जाधव, आदित्य लायकर, स्टॅलिन यांनी आक्रमक चढाया केल्या। पूर्वार्धात खंडोबा तालीम मंडळ संघ 1-0 गोल फरकानं आघाडीवर राहिला। उत्तरार्धात खंडोबाच्या विष्णू टीएमनं सामन्याच्या 48व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 55व्या मिनिटाला पुन्हा विष्णू टीएम यानंच गोल नोंदवला, तर 64व्या मिनिटाला स्टॅलिननं गोल नोंदवत संघाला 4-0 अशा भक्कम स्थितीत नेऊन ठेवलं। दिलबहार संघाकडून निक्सन, प्रीतम भोसले, स्वयं साळुंखे, फेबिन, सुशांत अतिग्रे, सार्थक मगदूम, माणिक पाटील यांनी गोलची परतफेड करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ते फोल ठरले। खंडोबा संघानं हा सामना एकतर्फी जिंकत गुणतक्त्यात आघाडी घेतली। दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि पाटाकडील तालीम ब संघात सामना झाला। सामन्याच्या सुरुवातीला झुंजार क्लबच्या शुभम पाटीलनं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली। या गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडील कडून चढाया झाल्या। महम्मद इसाकनं सामन्याच्या 24व्या मिनिटाला गोल नोंदवला, त्यामुळे पूर्वार्ध 1-1 असा बरोबरीत राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघाच्या खेळाडूंना गोल नोंदवता आला नाही, त्यामुळे हा सामना टाय ब्रेकरवर खेळण्यात आला। त्यामध्ये झुंजार क्लबकडून निखिल डकरे, शुभम पाटील, कुणाल मोरे यांनी गोल नोंदवले। दुर्गेश भोईटे आणि स्वरूप बागडीकर यांचे फटके गोलपोस्ट बाहेर गेले। पाटाकडील ब संघाकडून यश मुळीक, पराप्पा पाटील, सार्थक राऊत यांनी गोल नोंदवले, तर जईद शेख आणि महम्मद इसाक यांचे फटके वाया गेले। त्यामुळे हा सामना सडन डेथवर खेळण्यात आला। त्यामध्ये झुंजारकडून संचित साळोखेनं गोल नोंदवला, तर पाटाकडीलच्या ओंकार देवणेचा फटका वाया गेला। त्यामुळे झुंजार संघानं 1-0 गोलनं हा सामना जिंकला। या स्पर्धेतील सामन्यांचं विजय साळोखे निवेदन करत आहेत।